दोन्ही टीमला आणि दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये या. यानंतर आमचे मोरे समालोचन करतील आणि यश दोघं पण बसतील. मोरे आणि यश. यस दोघांचा 12वा खेळाडू. जेवणाचं कोण बाकी असेल तर जय मल्हार हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. जय मल्हार ढाब्यामध्ये. यस मी विनंती करतो की दोन्ही संघ आपला 12वा खेळाडू अर्थातच अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. नक्कीच वरोसे संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये आलाय तर विपक्षात लढणारा शिरडोन तर शिरडोन संघाच्या 12वा खेळाडूला मी विनंती करतोय की समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. नक्कीच नक्कीच नाणेफेकीचं कौल जिंकलं ते म्हणजे शिरडोन संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि वरोसे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तर ह्या मॅचचं धावतं वर्णन ऐकवतील माजी सती समालोचक यश. थँक्यू प्रथमेश. चांगली शृंखला आहे. आपण पाहिलं बरेचसे आपण मान्यवर या अगदी या व्यासपीठावरती पाहिले. तुम्ही जीवनामध्ये किती पैसे कमवता त्याला महत्त्व नाहीये. अगदी त्यापेक्षा किमतीहून जास्त किती मोलाची माणसं कमवता ते महत्त्वाचं. आणि त्याचं धावतं आणि आपण प्रात्यक्षिक उदाहरण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं या मुख्य व्यासपीठावरती. संतोष चौधरी सर यांच्यावरती असलेलं प्रेम आणि खरं तर हा माणूस आहे ना अगदी सर्वांना सांभाळून घेणारा, सर्वांशी प्रेमाने वागणारा, ज्येष्ठ असू द्या श्रेष्ठ असू द्या लहान थोर असू द्या त्यांच्याशी सर्वांनी आपुलकीने वागणारा आपुलकीचा माणूस आहे. आणि त्यांचं मित्रपरिवार आपण जरूर पाहिलात. अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. महागुरु या नावाने प्रसिद्ध आहेत. आपण पाहिलं अगदी मराठीचे ज्येष्ठ समालोचक महागुरु संतोषजी चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली शृंखला. पहिलाच बॉल टॅपिंग क्रिकेट आपण पाहायला मिळालं. समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परंतु पंबल क्षेत्ररक्षकाला पासून चेंडू होईल फरार. या बॉल वरती आलाय दमदार चौकार. यंग खेळाडूंचा क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय. परंतु जुने जाणते खेळाडू आहेत ना प्रथमेश त्यांचं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. का अनुभव आहे, कशा प्रकारे खरं तर जुन्या काळामध्ये क्रिकेट खेळलं गेलं. पहिलं लाईव्ह नव्हतं. हे खेळाडू खरं तर सर्वांच्या नजरेत आले नव्हते. बाईकच्या स्वरूपात ही धाव जरूर आले परंतु त्या लाईव्ह आलंय. परंतु आता त्यांचं वय खरं तर आकडा खरं तर वयाचा आकडा क्रिकेटमध्ये खरं तर मोजला जात नाही. तुमच्याकडे कला किती आहे, तुमच्याकडे कौशल्य किती आहे ते महत्वाचं आहे. एज इज जस्ट अ नंबर. फक्त तो एक नंबर आहे. बघ ना इथे कला आहे, गुणवत्ता आहे. या खेळाडूंमध्ये गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज खोलवर पद्धतीचा चेंडू होता. स्टेपअप केलं, चेंडू सरळ जातोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येणार, चेंडूची फेकी करणार, तेवढ्यात एकच धाव भेटणार. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढले जात आहे. धावफलकावरती धावा लागल्या त्या 6 धावा धावफलकावरती लागल्या. तर यश बघितलं आपण आज खूप मान्यवरांची मांदी या सभामंडपाला लागली. अर्थातच महागुरु संतोष चौधरी सर यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपल्याला 40+ ची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच खूप मान्यवर या मॅच मध्ये येऊन गेले. मान्यवर म्हणजे प्रेम आहे. ज्या माणसाने आपल्या आवाजाच्या बळावरती तब्बल सर्व प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपलं पाहतंय. नक्कीच घेऊन जातो मैदानावरती. तर 2 धावा 2 धावेच्या मदतीने धावफलक कासवाच्या गतीने वाढले जाते. धावफलकावरती धावा लागल्या त्या बिन बाद 8 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. यस गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुनश्च षड्डा आकुड पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अर्थातच प्रयत्न फसला. बॅटीचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही.
एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावफलक तिथं स्थिर आहे. उत्कृष्ट दर्जाची जो पॉवर प्लेचं शतक आहे, या पॉवर प्लेच्या शतकामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी आहे तीच गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय आताच जगदीश. याचा पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू स्वतःच्या बॉलिंग थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. एका निर्धाव चेंडूची अर्थातच पहिल्या शतकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 8 धावा जरूर आहे धावफलकावरती. अगदी प्रथमेश आपण जर पाहिलं, परंतु फलंदाज होते ना विक्रांत जे स्ट्रायकर एंडला, त्यांचा फुटवर्कचा वापर आपण दिसला नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. असं म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यांचा स्टान्स आपण बघितला, अगदी खडे स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये अपयशी झाले फलंदाज. तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. गोलंदाजाने ओळखलं होतं अगदी फुटवर्कचा वापर होत नाहीये, त्याने ऑफ स्टिक द ऑफ स्टंप हा तर लाईनवरती गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याचा यशस्वी ठरला आहे. आणि सध्याच्या घडीला 30 लाईन आणि लेंथ खरं तर कठीण आहे फलंदाजासाठी. आता प्रत्येक बॉलवरती फलंदाजाकडे आगले वेगळे शॉट नक्कीच सध्याच्या क्रिकेटमध्ये उपलब्ध आहेत. आठ धावा धावफलकावरती आहे. दुसरे षटक आपण गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज शांताराम वाजेकर आले आहेत. पहिली षटक अगदी जगदीश आपण पाहिलं 7 धावा त्याने खर्ची केल्या. अगदी पॉवर प्लेचं षटक, परंतु चांगलं षटक होतं. परंतु यावेळेस आलेत अगदी शांतारामजी आलेत अगदी गोल्डन ट्रॅक वरती दुसऱ्या षटकासाठी. वेल एक्सपिरियन्स आहेत, खूप एक्सपिरियन्स, खूप क्रिकेट खेळलं या खेळाडूंना. परंतु यावेळेस चांगला खेळ दाखवावा लागेल या अचानकच्या क्रीडानगरीवरती. पुढे सरसाउंड डान्सिंग डाउन द विकेट. डिब्बे में डिब्बा डिब्बे में केक, घुटना टेक, सिक्सर देख. गोली बाजाची देतात सचिन अहिर. जेवण तिकडे सुरू आहे. आमचे सोपान आणि दत्ता ठोकळ आणि सोपान गावण व्यवस्था बघतायत. थँक्यू. परंतु या बॅकफुटला जाऊन डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे जरूर. एक या ठिकाणी सिंगलच कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं रनसंख्या आपण पाहतोय 15 धावा ऑन स्क्रीन वरती पाहू शकतो. लॉस ऑफ 0 विकेट. आता आपण पाहिलं अगदी चांगल्या माइंडसेटने क्रिकेट खेळलं गेलं. पहिल्या षटकामध्ये प्रथमेश धावा कमी आल्या होत्या, तदनंतर षटकार स्ट्राईक रोटेशनला महत्व, हे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. नक्कीच एकेरी दुहेरी धावांना जास्त करून प्राधान्य देते. चेंडू बराच वेळ हवेत आहे. चेंडू सरळ नो मॅन लँड्स मध्ये पडतोय. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अर्थातच यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक वाढलं जातंय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 17 धावा धावफलकावरती लागल्यात. उत्कृष्ट दर्जाची जे 40+ अर्थातच ज्या एवढ्या वर्षाचा अनुभव प्रणाला लावतायत सर्व खेळाडू. अर्थातच महागुरूंचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाचा औचित्य साधून एक सुंदर भव्य दिव्य शृंखला या अचानकच्या मैदानावरती आपल्याला पाहायला भेटते. हा नक्कीच प्रथमेश एक आवर्जून आपण पाहिलं. एवढा मॅचेस सकाळपासून झाल्या, परंतु अगदी सिनियर खेळाडूंचा आपण पाहिलं ना अगदी चांगला रोल आहे त्यामध्ये. कारण सध्याचं क्रिकेट आपण पाहिलं यंग खेळाडूंना आपण पाहतो सिंगलपेक्षा चौकारांपेक्षा षटकारला जास्त महत्व दिलं जातं. परंतु सध्याच्या आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं षटकार चौकार देखील आपण पाहतोय. त्या विपरीत सिंगल डबलला दिलेलं महत्व या मॅच मध्ये हे खेळाडू बरंच काही सांगून जातात. नक्कीच हा जो अनुभव आहे ना, कारण की आपण बघतो आज झटपट क्रिकेट आहे. यंग खेळाडू जास्तीत जास्त करून आपलं नाव कमवण्यासाठी मोठे मोठे फटके लगावतात आणि त्याच मोठे मोठे फटके मारण्याच्या नादात आपली विकेट गमवून बसतात. पण हे जे खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या गावासाठी अख्खा आपलं आयुष्य अर्पण केलं आणि एकेरी दुहेरी धावेंना प्राधान्य देऊन अख्खी धावसंख्या जरी कासवाच्या गतीने वाढत जरी असली तरी धावसंख्येला ज्या स्टेपअप पर्यंत जी स्टेप पाहिजे ते हे फलंदाज देण्याचं काम करतात. अर्थातच 2 शतकांचा खेळ संपुष्टात आला आणि 2 शतकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 19 धावा धावफलकावरती लागल्या. ड्रिंक्स ब्रेक ऑन दी ग्राउंड आपल्याला पाहायला भेटत्या. हा जरूर आपण उल्लेख केला. 19 धावा धावफलकावरती आहेत अद्यापर्यंत. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर नक्कीच धावा आल्या होत्या
8 धावा आल्या होत्या, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आल्या 11 धावा, अशा 19 धावा दापलकावरती आहेत. या खेळाडूंनी खरं तर खूप वर्ष मैदानाच्या आतमध्ये त्यांना खरं तर गाजवलेत, मैदानं गाजवत आली आहेत. आपण पाहिलं 40+ क्रिकेट, तुम्ही म्हटलं की वय हा फक्त आकडा आहे प्रथमेश, परंतु या ठिकाणी जरी तुमचं वय 40+ असलं, तुमच्याकडे फिटनेस असणं खूप गरजेचं आहे. कारण सध्याचं क्रिकेट आपण पाहिलं खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटचा दर्जा या टेनिस क्रिकेटला देखील आहे आणि तुमच्याकडे फिटनेस असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही नुसतं क्रिकेट खेळून चालणार नाहीये, तुमच्याकडे फिटनेस आणि सध्याच्या आजच्या दिवसामध्ये जेवढे खेळाडू मी पाहिलेत तेवढे फिट खेळाडू नक्कीच आपण अगदी फिजिकली नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहिलेत. नक्कीच फिजिकली फिट, एक धावा आरोग्यासाठी हा ब्रीद वाक्य आहे, तो म्हणजे 40+चा. नक्कीच 2 शतकांचा खेळ संपुष्टात आला आणि 2 शतकाच्या समाप्तीनंतर धावफलक एकदम सुरळीतरित्या वाढत चालली आहे. धावफलकावरती धावा लागलेत त्या 19 धावा, 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा जरूर आहे धावफलकावरती, परंतु टेनिस क्रिकेटचा दर्जा सध्याच्या घडला खरं तर पूर्ण विश्वामध्ये पसरला आहे. आपण पाहिलं ISPL सारखी मोठी टुर्नामेंट टेनिसची, ज्याचं उद्घाटन आपण पाहिलं अगदी सचिन तेंडुलकर यांच्या शुभ हस्ते नक्कीच करण्यात आलं. अगदी आपल्या महाराष्ट्रातले नव्हे तर आपल्या अगदी रासायनिक परिसरातील खेळाडू देखील आपण पाहिले. रजत मुंडे करता त्या अगदी ISPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती सिलेक्ट होणं खरं तर आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे, जी नजीब मुल्ला ट्रॉफी होती तिथे 2 चेंडूंमध्ये 9 धावेंची गरज होती. यश तिथे 2 चेंडू अक्षरशः टोलावले, षटकार मारले, 2 चेंडूवर त्यांनी विजय संपादित केलं आपल्या संघासाठी. नक्कीच ISPL BCCI ने ऑर्गनाइज केलेली ही स्पर्धा नक्कीच एखाद्या जर ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या प्लेयर्सला एका मोठ्या हाय लेवलपर्यंत नेण्याचं काम BCCI ने केलंय. तब्बल 1 करोड अर्थातच 1 CR प्राइज फर्स्ट नंबरला देण्यात आले. तर घेऊन जातो मैदानावरती, धावफलकावरती धावा लागले ते 19. गोलंदाजी मारकूर गोलंदाज संदीप सर आले. आता आखूड पद्धतीचा चेंडू लेट कट केलाय, एकच धाव भेटते. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढलं गेलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 20 धावा धावफलकावरती लागल्यात. एक उत्कृष्ट दर्जाचा खेळ, अर्थातच 40+चा खेळ आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर सांघिक कोट्यातून 3रं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळणार ते गोलंदाज संदीप. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आखूड पद्धतीचा चेंडू, शॉर्ट ऑफ द लेन चेंडू होता. चेंडू सरळ जातोय कव्हर रिजन मध्ये, डीप कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक फंबल झाले. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जो होता तो यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक वाढलं गेले. धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात बघायला गेलेत ना 22 धावा धावफलकावरती लागल्यात. यश हा नक्कीच 22 धावा धावफलकावरती आहेत. अद्यापर्यंत आपल्याकडे सुरुवात चांगली होती. अगदी सुरुवातीमध्ये सातत्य तुम्ही ठेवता ते खूप महत्त्वाचं असतं. सातत्य अद्यापर्यंत टिकवलं गेलं. अगदी या आधी खरं तर वरस टीमच्या अगदी या टीम मॅचेस बघितल्यात कशा पद्धतीने या विकेटची दिशा आहे आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं अगदी अद्यापर्यंत 2 षटकं संपली. 3ऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 22 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती आहेत. अगदी फलंदाज अगदी चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात. अद्याप एकही विकेट गमावली नाहीये. विशेषतः विक्रांतचं कौतुक करेल, काय अगदी कमालीची बॅटिंग केली आहे. खरं तर अद्यापर्यंत आपल्या टीमला ज्या अगदी पद्धतीने खरं तर हँडल केलं आणि स्कोर कार्ड हालतं ठेवलं या फलंदाजानं. त्यावेळेस स्कूलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही, या चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क वरती आलाय. दमदार षटकार. षटकाराच्या मदतीने रनसंख्या आपण जरूर पाहू. 28 धावा, परंतु यावेळेस आणखीन एक समोरच्या दिशेला चेंडू जाईल. बिग 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 हिट, सीमा पार आलाय षटकार. चौक टीम कुठे जाऊ नका. कोणत्या जिंकलेल्या कोणत्याही टीमनं जायचं नाहीये प्लीज, लक्षात घ्या. एक रिसवाडी एक टीम आहे, त्याच्यामुळे आता आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत. रिसवाडीला बाय देण्यात आलेली आहे आणि ज्या 4 जिंकलेल्या आहेत त्या 4 जिंकल्यांमधून चिठ्ठी काढण्यात येईल आणि मग सिरियल वाईजच आपण खेळणार आहोत.
नक्कीच धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34च्या घरात. अर्थातच यश टिके सर वारंवार सांगत असतात, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. नक्कीच यश पुन्हा एकदा फ्लिप शॉट, चेंडू सरळ जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. यश क्षेत्ररक्षक पडले, झडपडले, पण चेंडूला अडवण्यात अयशस्वी राहिले. चेंडू सरळ जातोय, वन बाउन्स, सी मार, रेष पार. 4 धावांसाठी दणदणीत. चौधरी जास्त लागलं नाही ना? ओके ना? ओके. हा रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो कष्टांची पराकष्टा. आणि हेच तर प्रथमेश ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे. कोणताही स्वार्थ न पाहता जीवाच्या आतंकाने अगदी आपलं 100% देणं. आणि हेच आपण पाहिलं क्षेत्ररक्षक संतोषजी चौधरी यांच्या माध्यमातून. परंतु यावेळेस सिग्नल आलाय पंचांचा की हा बॉल नो असेल. ओव्हर हाईटचा हा बीमरचा नो बॉल असेल घोषित केला. रन संख्या आपण पाहतोय 4+1 अशा 5 धावा या बॉल वरती मिळाल्या जातील. टीमच्या टोटल मध्ये वाढ होईल. टीमची टोटल बनली जाते 43 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. सध्याच बॉल आपण पाहिला अगदी अतिशय खराब बॉल आणि त्याच्यावरती प्रहार चढवला विक्रांतनं. 43 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. सुवर्ण संधी असेल विक्रांत या फलंदाजासाठी. संदीप यावेळेस थोडेसे महागडे ठरले गेलेत. सध्याच्या घडीला हे षटक आपण पाहायला वरसे त्या 40+ टीमच्या बाजूने जरूर, कारण संदीपनं 24 धावा अद्यापर्यंत खर्च केल्या. 43 धावा धावफलकावरती आहेत. फ्रीटचा बॉल बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय अगदी लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये. एक धाव व्यवस्था कंप्लीट केली जाईल. पंचांचा षटक संपल्याचा इशारा आलाय. अगदी संदीपचा हे 25 धावसंख्येचा षटक वरसे टीमला घेऊन जात आहे 44 अंकावरती. 3 षटकं संपली गेली. तत्पूर्वी संधी द्या स्वरा डीजेला. डीजे स्वरा. फेमस हाय त्याच्या संतोष चौधरीची हाय. माधुरू ते फेमस हाय त्याच्या संतोष चौधरी. हे गीत आपण बघितलं अगदी सुप्रसिद्ध अगदी समालोचक अगदी महागुरु संतोषजी चौधरी. परंतु आपण जेव्हा टुर्नामेंट असं संतोषजी चौधरी यांना अगदी व्यासपीठ सांभाळताना आपण पाहू शकतो. परंतु A1 जोडी आहे. टीके माई सर आहेत आता ते व्यासपीठ सांभाळतात. म्हणजे A1 जोडी का म्हटलं जातं, कारण संतोष चौधरी सर आणि आपण पहिला टीके माई सर ज्या ठिकाणी असतात ना त्या खेळामध्ये ती जाण ओतली जाते. एकदा पडलेली मॅच कशी रंगवायची हे त्यांच्यामध्ये असलेलं कौशल्य आम्ही जरूर पाहिलंय. आणि नक्कीच बराचसा अभ्यास आहे. आपण पहिला अगदी शैक्षणिक दर्जा त्यांचा पाहिला अगदी उत्तम आहे. बराचसा नॉलेज त्यांना. आणि आम्ही देखील त्यांना ऐकत असतो आणि त्यांचे शब्द उचलून आम्ही देखील समालोचन करत असतो. परंतु यावेळेस बॉल अप्रतिम फटका स्ट्रॉंग अँड डिस्पॅच नक्कीच पाहायला मिळाला. चेंडू जाईल आउट ऑफ द रोप. या बॉल वरती आलाय विक्रांतच्या बॅट मधून दमदार. चौधरी यांना शुभेच्छा देण्यासाठी आमचे पिंट्या तरे आणि त्यांचा सर्व परिवार आलेला आहे. संतोष चौधरींना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रथमेश काय खेळ केल्या विक्रांतनं अद्यापर्यंत. अगदी सांघिक अर्धशतक जरूर कंप्लीट झालं. 52 धावा धावफलकावरती आहेत. मी म्हटलं तर जुने जाणते खेळाडूंचा एक्सपिरियन्स वापरत असताना 52 धावा धावफलकावरती. कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. एक लेगबायची धाव भेटी आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53च्या घरात. 53 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 0 विकेट. एक सुंदर समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय या मैदानावरती. प्रथम फलंदाजी करत असताना वरोसे संघ याचा आखूड पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. चेंडू सरळ जातोय लॉंग
डीप स्क्वेअर लाईनला चेंडू थांबणार नाही, चेंडू सरळ जातोय दणदणीत 4 धावांसाठी दणदणीत चौकार. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम क्षेत्ररक्षक जज करतायत. वन बाउन्स चेंडू पकडला जातो. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अर्थातच कम्प्लीट झालाय. 2 धावा 2 धावेच्या मदतीने धावफलक वाढला गेलाय. धावफलकावरती धावा लागले त्या 59 धावा. नक्कीच आपण प्रथमेश 59 धावा धावफलकापर्यंत अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये संतोष चौधरी सर यांनी खरं तर चांगलं अगदी अद्यापर्यंत एफर्ट्स दिलेत अगदी फिल्डिंग करत असताना. परंतु यावेळेस पहा क्रिकेटचा मादक सौंदर्य शॉट मागे पाहिला बिला चेंडू जाईल वन बाउन्सी मारेच्या पार या बॉल वरती आलाय चौकार. बाबा संदीप पाटील, नितीन पाटील, पृथ्वीराज चव्हाण. हा बाबा म्हणून बाबा का. जनता क्रिकेट ग्रुपच्या वतीनं संतोष चौधरी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नक्कीच पहिल्या सत्राचा खेळ पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आला आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना वरोसे संघाने 63 धावा कुठून काढल्या आणि 64 धावांचं पाठलाग करायला लावलंय ते म्हणजे शिरडोन संघाला. नक्कीच एका बाजूला करायचं अटॅक तर एका बाजूला करायचं डिफेन्स. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे कारण की एक भव्य दिव्य शृंखला एका सन्मानाची मॅच अर्थातच महागुरु संतोष सर चौधरी यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा एका 40+ ची स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पाहायला भेटते. 64 धावांचं पाठलाग करायचं आहे तो म्हणजे शिरडोन संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना वरोसे संघाने 63 धावा कुठून काढल्या आणि 64 धावांचं पाठलाग करायला लावलंय ते म्हणजे शिरडोन संघाला. तत्पूर्वी आम्ही विनंती करतो की वरोसे संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. लवकरात लवकर सामन्यांना सुरुवात करायची कारण की अजून खूप बरेचसे सामने आपल्याला या मैदानावरती खेळवायचे आहेत. तत्पूर्वी मी थोडीशी संधी देऊया डीजे मास्टरला. यस डीजे स्वरा.
त्यांना पण मध्ये ज्यांनी पंचांचं काम पाहिलेलं आहे, लोकांना वाटेल संतोष चौधरी कॉमेंटेटर पडले, तसं नाही. शिरडोनचे संतोष चौधरी फिल्डिंग करताना पडलेले आहे. धोनी ज्याला सगळे रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य प्रेमाने म्हणतात, ते संतोष चौधरी वेगळ्या स्टाईलसाठी, पंचांच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. नितीन पाटील चला पंच स्पीडअप करा जरा. यस, शिरडोन टीम आपला 12 खेळाडू अर्थातच अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. कोण नसेल तर भाऊला पाठवा. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला उडवलं. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड आहे फास्ट, चेंडू जाईल अगदी सीमा पार. या बॉल वरती आलाय चौकार. इथे आगमन झालेलं आहे, ज्यांचा मी ऐकलंय कर्जतला फार्म हाऊस आहे, सालप्याला. सालपा इथे फार्म हाऊस आहे, कमी किमती. थँक्यू. 4 धावा, परंतु समोरच्या दिशेला फटका सजवला. क्षेत्ररक्षक तैनात, क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल आणि या मॅच मध्ये संपला या फलंदाजाचा खेळ. खेळ खेळ माध्यमातून मंत्रमुग्ध करण्याचं काम केलं जात आहे. डीजे ऑपरेटर देखील कौतुक असेल, कारण चांगली संगीत त्यांच्या माध्यमातून वाजवण्यात येतात. अगदी पाहायला गेलं, नक्कीच गीत ऐकलं. अगदी आगरी कोळ्यांची कुळस्वामिनी एकविरा आई, खरं तर नवसाला पावणारे हाकेला धावणारे आपली सर्वांची कुळस्वामिनी एकविरा आईचं गीत आपण नक्कीच पाहिलं. नक्कीच थोड्याच अवधीमध्ये अगदी मानाची पालखी आपण नक्कीच आपल्या भेटीला सर्वांना आतुरता जरूर लागले. इंस्टाग्रामवरती ट्रेंड देखील आपण पाहिला, टेम्पलेट आपण पाहिली आहे की एकविरा आईची पालखी आणि त्याची आतुरता. O2 प्रथमेश. नक्कीच धन्यवाद यश. चेंडूला फक्त तोलवण्याचं काम केलं. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये अडवला जातोय. एकच धाव, एका धावेवर दोन्ही फलंदाज संतुष्ट मानतात. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढलं गेलंय. धावफलकावरती धावा लागल्या, ते 5 धावा धावफलकावरती लागल्या. आता हाणामारीचं शतक आहे, पॉवर प्लेचं शतक आहे. या पॉवर प्लेच्या शतकामध्ये मोठ्या मोठ्या फटक्यांची गरज अर्थातच फलंदाजी करणाऱ्या शिरडोन संघाला आकुल टप्प्याच्या पद्धतीचा चेंडू होता. स्वतःच्या बॉलिंग थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी राहिला. एका निर्धाव चेंडूची सांगता होते. अर्थातच कमबॅक करण्याचं काम तानाजी प्रबळकर यांच्या माध्यमातून होत आहे. सांघिक कोट्यातून पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळतायत. सटीक टप्पा, खोलवर पद्धतीचा चेंडू होता. ब्रह्मास्त्राचा वापर केला. चेंडू सरळ टप्पा पडल्यानंतर इष्टरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावले. इष्टरक्षक त्यांची कामगिरी एकदम चोखरीत्या बजावतायत. नक्कीच लोअर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला फक्त पुल करण्याचं काम केले. चेंडू सरळ जातोय. बिग 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 षटकार.
ना दिलीप ठाकूर म्हणजे वेताळ चांभारली संघाचे भूतपूर्व यष्टीरक्षक, स्पिनर, कॉमेंटेटर. खरं तर काळेश्री त्यांचं गाव आहे आणि ठाकूर त्यांचं आडनाव आहे. काळेश्रीचे ठाकूर म्हणजे नाटककार, नाटक, त्यानंतर नाट्य संगीत, श्रीरामाचे अभंग, भजन सम्राटांचं गाव म्हणजे काळेश्री गाव. अशा गावातून बिलॉंग करतात, मात्र चांभारलीवासी झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. 11 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पहिल्या शिरडोन टीमच्या येणाऱ्या आता 18 बॉल 53ची गरज आहे. हे समीकरण बनलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये, परंतु शिरडोन संघ देखील दमखम दाखवतोय बॅटिंग करत असताना, कारण त्यांची बॅटिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे आणि त्याचं दर्शन आपण सुरुवातीच्या सत्रामध्ये अगदी फर्स्ट ऑर्डर बॅट्समनच्या माध्यमातून जरूर पाहतोय. प्रथमेश, नक्कीच उत्कृष्ट दर्जाचा खेळ अद्याप आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कवर सांघिक कोट्यातून दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळतायत. यस, चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू सरळ जातोय कव्हरच्या डोक्यावरून. डीप कव्हरला एकच धाव, एका धावेच्या मदतीने धावफलक वाढलं गेलंय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 12 धावा धावफलकावरती लागल्यात. अर्थातच मी कौतुक करून डीजे स्वराचं, कारण की एक उत्कृष्ट दर्जाचं गीत, जुनी गाणी, सदाबहार गाणी वाजवण्याचं काम. चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीये. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिला. फलंदाज झालाय धावचीच्या स्वरूपात बाद. यस डीजे. टीके माई सर असं म्हटलं जातं ना, ते कॉम्बिनेशन आपण जरूर पाहतोय. या मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू खेळ करतायत आणि अगदी डीजे त्याच पद्धतीनं अगदी वेळ साधून, संधी साधून, परिस्थिती जशी तसे गीत आपल्या समोर सादर करतायत. अगदी स्वरा डीजेचा जर उल्लेख केला, अगदी चौक विभागातील एक नामवंत डीजे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याचं अगदी प्रात्यक्षिक आपण उदाहरण नक्कीच पाहतोय. अगदी जशी परिस्थिती जसा गीत, पण त्याच्या विपरीत जशी परिस्थिती तसा खेळ यावेळेस करावा लागेल या शिरडोन टीमच्या फलंदाजांना. नक्कीच उत्कृष्ट दर्जाचं गीत सोरा डीजे यांच्या माध्यमातून चौक विभागातील एक डीजे बिलॉंग करतात. एक सुंदर पद्धतीचं गीत घेऊन जातो मैदानावरती. उत्कृष्ट दर्जाचा खेळ, गोलंदाजी ट्रॅकवर गिरीश, उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. धावचीच्या स्वरूपात जगदीश, धावचीच्या स्वरूपात प्रदीप यांना डगावच्या दिशेने वाटचाल करायला लागली. यस, पुन्हा एकदा गिरीश तयार. यस, कमी गतीचा चेंडू होता. चेंडू आउट स्विंग केले टप्पापर्यंत. थोडासा काटा, घड्याळाचा काटा ज्या पद्धतीने बदलतो त्या पद्धतीने चेंडूने त्याचा वेग बदलला. चेंडू टप्पापर्यंत. या दरम्यान शिवसेनेचे नेते नितीन पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. नितीन पाटील कसळखंड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या 40+ क्रिकेटच्या सामन्यांमध्ये संतोष दादांच्या वाढदिवसानिमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. नितीन पाटील म्हणजे जिथे जिथे क्रिकेट तिथे तिथे नितीन पाटील. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये नितीन पाटील यांचं स्वागत इथे करण्यात येत आहे. जिथे जिथे क्रिकेटच्या मॅचेस असतात तिथे तिथे आवर्जून उपस्थिती नितीन पाटील यांची राहिलेली आहे. बऱ्याचशा वेळेला उद्घाटनाच्या वेळेला बड्या बड्या नेत्यांना गोलंदाजी पण केलेली आहे ती नितीन पाटील यांनी. नक्कीच नितीनजी पाटील साहेबांचं अगदी आपण पाहतोय श्री आई टाकेदेवी 40+ रसायनी यांच्या माध्यमातून सहर्ष आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल. ऑन स्क्रीन वरती आपण धावा पाहू शकता. 19 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट अद्यापर्यंत गमवल्या शिरोडा टीमनं.
13 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 45. फिरून मारण्याचा प्रयत्न, विक्रांत यष्टीरक्षक थोडेसे पंबल पाहायला मिळाले, परंतु यावेळेस पंचांचा षटक संपल्याचा इशारा आलाय आणि या ठिकाणी षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर ऑन बोर्ड वरती धाबा लागल्यात ते 40+ चिल्ड्रन टीमच्या 19 धाबा, लॉस ऑफ 2 विकेट. आता 12 चेंडू गरज आहे 45 या धावसंख्येची. तोत्पुरी संधी स्वरा डीजे वाजव गाणे तुझे. 1 मिनिट हा डीजे फक्त. आमच्या पिंट्या तरे आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. नितीन पाटील यांचं आपण स्वागत करूया. 2 षटकं संपलेली आहे, ड्रिंक टाइम झालेला आहे. नितीन पाटील यांचं स्वागत मी संतोष चौधरी मुख्य आयोजक यांना मी विनंती करतो की त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करावं. नितीन पाटील यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. नितीन पाटील, संतोष चौधरी यांच्या निमंत्रणाला मान देऊन नितीन पाटील आलेले आहेत. प्रसिद्ध असे उद्योजक आणि सन्माननीय माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांचे अगदी विश्वासाचे साथकरी सध्याच्या घडीला समजले जातात ते नितीन पाटील, दत्ता देसाई आणि संतोष चौधरी हे त्यांचं स्वागत करतायत. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. रुपेशजी पाटील त्यांचे सहकारी, त्यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. जिथे जिथे नितीन पाटील असतात तिथे रुपेश पाटील आवर्जून, तिथे ही जोडी आहे, एवन जोडी. रुपेश पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर 10 PL ची जी स्पर्धा काही महिन्यांपूर्वी आपण बघितली शारजाला, नितीन पाटील ती स्पर्धा पाहण्यासाठी खास दुबईला दोघेही रुपेश दादा आणि नितीन पाटील गेलेले. अशी क्रिकेटची अतिशय आवड असलेलं व्यक्तिमत्व आहे नितीन पाटील यांची. स्पर्धाही गेल्या वर्षी मला असं वाटतंय 1 वर्षापूर्वी मोठी नाईट टुर्नामेंट त्यांनी भरवलेली. आत्ता काही दिवसापूर्वी 40+ भरवलेली आणि संपूर्ण त्या स्पर्धेचा खर्च त्यांनी केलेला. तर नितीन पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. जे विजेते कॅप्टन आहेत, चार विजेते कॅप्टन म्हणजे 3 विजेते कॅप्टनना विनंती आहे की आपण स्टेजवर या. संतोष चौधरी मला असं वाटतं आहेत तिथे. त्याच्यानंतर चौक टीमचं कॅप्टन आणि अजून एक जिंकलेली टीम. आणि भाऊ मुकादम. थँक्यू. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता बोलूयात आपण त्या ठिकाणी विकेटचं पतंग आपण जरूर पाहिलं. फुलरलेनचा बॉल होता, रिप्ले आपण मध्ये पाहू शकता. अगदी मिसटायमिंग स्ट्रोक आणि त्याच्यावरती टिपलेला जेल. या ठिकाणी आणखीन एक झटका बसतोय 40+ चिल्ड्रन या टीमला. खरं तर संघर्ष तुम्हाला करावा लागेल, कारण या टेनिस क्रिकेटनं आपला संघर्ष कसा करायचा ते शिकवलंय. आव्हानातून खडतर वाटेतून खरंतर मार्ग कसा काढायचा, खरं ते आपल्याला या टेनिस क्रिकेटनं शिकवलंय आणि तेच काम आता करायचं आहे. कारण ज्या ठिकाणी सर्व काही संपल्यासारखं वाटतं ते खरं तर तीच संधी असते खरं त्या ठिकाणाहून उडान भरण्याची. आणि प्रयत्न करत राहा, संघर्ष करत राहा, तुम्ही नक्की यश तुमची वाट पाहत असेल. 10 चेंडू आता 45 ची गरज आहे. फुलरलेनचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोखलं गेलं, फील्ड केलं या बॉलला. विक्रांत डॉट बॉल खूप महत्वाचे आहे त्या मॅच मध्ये. जेवढे डॉट बॉल रोहित सर तेवढा प्रेशर चिल्ड्रन टीमच्या फलंदाजांवरती. आता येणारे 9 चेंडू आणि 45 ची गरज आहे. स्ट्रायकर एंड वरती भरत पाहायला मिळतील. या वेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने भारत आपण त्यांना पाहतो. अगदी चांगला बॉल आहे. डॉट बॉल आला. 8 चेंडू आता 45 ची गरज आहे. 8 चेंडू 45 धावा. या धावा आव्हान आता कठीण होत चाललंय अगदी प्रथमेश, कारण सुरुवातीच्या सत्रामध्ये दिलेलं विकेट आणि कमी आलेली धावसंख्या त्याचं चित्र आपण जरूर पाहतो. हा फटका जरूर समोरच्या दिशेला बॅकहँड एरिया चूज केला. चेंडू जाईल इंटू द गॅप, 1 बाउन्स सीमा पार. यावेळेस आलाय दमदार चौकार.
प्रयत्नांची पराकाष्ठा करते ते म्हणतात ना, मंजिल तो उन्हीं के मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. या प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे, वर्चस्व दाखवायचं असेल या मैदानावरती. याचा आकुल टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षकच्या चेंडूपर्यंत पोहोचले नाही. चेंडू सरळ एक धाव भेटतीये, एका धावेच्या मदतीने धावफलक वाढलं गेलंय. धावफलकावरती धाव्या लागल्यात त्या 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 3 विकेट. एका 24 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकं संपलीत. आता येणारे 6 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 40 धावा, 24 धावा धावफलकावरती. धावफलकावरती देखील 24 आणि संपूर्ण स्पर्धा कव्हरेज करणारी खरं तर वाहिनी देखील 24 लाईव्ह इव्हेंट्स. संदेश पाटील सर्व या अगदी वाहिनीची आपण पहिलं सर्वत्र जगविख्यात असणारी वाहिनी सध्याच्या गेल्या ट्रेंडिंग आहे. आणि ट्रेंडिंग सहज नाही, त्यांची मेहनत खूप आहे. आपण पहिलं संदेश पाटील त्यांची संपूर्ण टीम अगदी आउट ऑफ इंडिया जाऊन देखील खरं तर त्यांच्या वाहिनीनं खरं तर काम केलंय. खरं तरी अभिमानाची गोष्ट आहे, कारण आपल्यातील मराठी माणूस अगदी एवढ्या चांगल्या लेवलपर्यंत पोहोचलाय. खरं तर आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. संदेश पाटील आणि कमी वयामध्ये खरं तर हे यश संपादन केलं आणि त्याच्यामध्ये काय असले त्यांची संपूर्ण मेहनत आपल्याला नक्कीच माहिती आहे. कारण बरेचसे अगदी आपण पाहतो वाहिन्या आहेत, परंतु सध्याच्या घडीला 24 लाईव्ह इव्हेंट्सला नंबर 1 वरती का प्रथमेश आपण पाहतो, कारण त्यांची मेहनत, त्यांचे ग्राफिक्स खरं तर खूप महत्वाचे आहेत. आणि तेच त्याच्याच पद्धतीनं आपण पाहतोय की सध्याच्या घडीला ट्रेंडिंग वरती असण्याचं कारण 24 लाईव्ह इव्हेंट्स ब्रँड बनलाय. 6 चेंडू 40 ची गरज आहे. स्ट्रायकर एंडवरती भारत पाहायला मिळेल, परंतु 6 चेंडू 40 धावा करतील का? गोलंदाज योगेश आला. पहिलाच बॉल, हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग, स्टँड अँड डिस्पॅच आला या बॉल वरती. षटकार षटकार षटकार. चेंडू आता 34 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 34 धावा. बरोबर टीम आता फ्रंटफुटला प्रथमेश दिसते, कारण गोलंदाजीने अद्यापर्यंत कोणती चुकी केली नाही तर सहज सामना जिंकू शकते. परंतु एकाच नो बॉल या सामन्याचं चित्र नक्कीच पालटून टाकेल. कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करायची ती म्हणजे शिरडोन संघाला फलंदाजी करत असताना वरोसी टीम गोलंदाजी करतोय. सांघिक कोट्यातून 4थं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळत आहेत. ते गोलंदाजी मार्कवर असलेले गोलंदाज योगेश. नक्कीच यश आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती त्यांच्या षटकार आलाय. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येणार, चेंडूची फेकी करणार. एकच धाव, एका धावेला दोन्ही फलंदाज प्राधान्य देत आहेत. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढले जात आहे. धावफलकावरती धावा लागले ते 31 धावा धावफलकावरती लागले. आता कुठेतरी विचार केलात ना तर आव्हान कठीण होत चालले, ते म्हणजे शिरडोन संघासाठी. पुन्हा एकदा आकुड पद्धतीचा चेंडू, शॉर्ट ऑफ द लेंथ, स्वतःच्या बॉलिंग थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. एका निर्धाव चेंडूची सांगता झाली. नक्कीच जर विचार केला तर यश पहिल्या चेंडूवरती जरी षटकार लगावला तरी डगमगले नाही. कुठल्याही पद्धतीचा वाईट विचार मनामध्ये आला नाही, कारण की जी क्षमता आहे माझ्या संघाला एक हाती मी आपल्या संघाला विजय संपादित करून देऊ शकतो, तीच गुणवत्तेचं प्रदर्शन अर्थात गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज योगेश करतायत. नक्कीच औपचारिकता मॅच मध्ये बाकी आहे प्रथमेश, कारण 2 चेंडू अद्यापही बाकी आहेत आणि 32 ची गरज आहे. औपचारिकता मॅच मध्ये बाकी, परंतु रोहित सर अद्यापर्यंत जेवढ्या आपण टुर्नामेंट पाहिल्या अगदी त्याच्यामध्ये एवढे मान्यवर आपण पाहुणे पाहिले नव्हते. आणि आजची ही स्पर्धा आपण पाहतोय आई टाकीदेवी 40+ रसायने आयोजित महागुरु ज्येष्ठ समालोचक संतोषजी चौधरी यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून चालू असलेली स्पर्धा. या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेक मान्यवर आपण जरूर पाहिलेत प्रथमेश. नक्कीच मान्यवरांचं सुद्धा प्रेम आहे संतोष सरांवरती, कारण की एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख होते. नक्कीच एक मला किस्सा सांगायला आवडेल. जेव्हा मी दापोली येथे 40+ ची टुर्नामेंट होती, तिथे मला समालोचन करण्याची संधी भेटली. आणि तिथे मी अक्षरशः जेव्हा नवीन होतो, आता पण नवीनच आहे, पण त्या काळाला जेव्हा
1-2 महिने झाले सर टिके सर, जिथं चुकत होतो तिथं जी माझी चुकी आहे ती सुधारण्याचं काम अर्थातच महागुरू यांनी केलं. अर्थात त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद सर. आमच्या म्हणूनच उगीच महागुरु नाही म्हणत त्यांना. त्याचं कारण आहे कारण स्वतः पण शिकलेले आहेत